म्युच्युअल फंड्स तुम्हाला माहितीये, स्टॉक्स माहिती आहेत, पीएमएसचं नाव ही तुम्ही ऐकलं असेल. पण आता इन्व्हेस्टमेंट वर्ल्ड मध्ये एक नवीन टर्म सध्या खूप सारी चर्चेत आहे आणि ती म्हणजे एसआयएफ. आणि जर तुम्ही एसआयएफ बद्दल फक्त एवढंच ऐकलं असेल ना की यात 10 लाख मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, तर थांबा. कारण एसआयएफ म्हणजे फक्त 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी नाही बरं का. या मागे एक वेगळी आयडिया आहे. मार्केट वर गेलं तर, मार्केट खाली आलं तर, आणि नॉर्मल म्युच्युअल फंड आणि एसआयएफच्या स्ट्रॅटेजी मध्ये काय फरक पडू शकतो. एसआयएफ ची गरजच का पडली असेल आताच्या कंडिशनला, आणि एसआयएफ म्हणजे म्युच्युअल फंडची अपग्रेडेड व्हर्जन आहे का. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी बेसिक पासून इन डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. आणि एसआयएफ म्हणल्यावर तुमच्या समोर व्हॉट, व्हाय, हाऊ, वेन हे जे काही प्रश्न येतात ते सगळे क्लिअर होऊन जातील. त्यामुळे सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर आणि तुम्ही पाहत आहात फिनशॉक. इथे आपण इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स आणि वेल्थ क्रिएशन कडे फक्त कुठे पैसे टाकायचे या नजरेने अजिबात नाही पाहत, तर पैशा मागे स्ट्रॅटेजी, रिस्क आणि प्लॅनिंग समजून घेण्याचे इथे इन डिटेल प्रयत्न करत असतो. आणि एसआयएफ हा त्याच सिरीज मधला एक महत्वाचा विषय आहे. आता एसआयएफ समजून घेण्याआधी आपल्याला एका मिनिटासाठी म्युच्युअल फंडांकडे पाहावं लागेल. विचार करा, समजा माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत, किंवा आणखी हजारो इन्व्हेस्टर्सकडे भरपूर सारे पैसे आहेत. हे पैसे एकत्र करून म्युच्युअल फंडाची एक स्कीम तयार होते, बरोबर. आणि फंड मॅनेजर त्या स्कीमच्या इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्ट नुसार स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा इतर परमिटेड सिक्युरिटीज मध्ये पैसे मॅनेज करतो. म्हणजे सामान्य इन्व्हेस्टर्सला प्रत्येक स्टॉक निवडायची गरज नाहीये. प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट त्याला मिळत असतं. आता याचा प्रवास कसा होतो नॉर्मली, तर एक इन्व्हेस्टर, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडाची स्कीम, त्याच्यानंतर फंड मॅनेजर आणि पोर्टफोलिओ तयार होतो. हे म्युच्युअल फंडाचा बेसिक कॉन्सेप्ट. आता हे जर ज्यांना माहित नव्हतं त्यांचं पण आता क्लिअर झालं असेल. पण एमपी देखील म्युच्युअल फंड मध्ये पूल्ड मनी प्रोफेशनल फंड मॅनेजर्स मार्फत स्कीमच्या इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्ट नुसार मॅनेज केला जातो असं स्पष्ट करते. आता हे पण तुम्हाला माहिती असेल. पण आता असा प्रश्न येतो, जर हा म्युच्युअल फंड एवढा युजफुल आहे तर एसआयएफ ची गरज का पडली असेल. कारण 50 लाखाचा ऑलरेडी पीएमएस होतच ना. इथेच खरी गोष्ट आहे, सर्व इन्व्हेस्टरच्या गरजा सारख्या नसतात मित्रांनो, म्हणून हे करावं लागलं. पण काही इन्व्हेस्टर्सना अधिक स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज मध्ये एक एक्सपोजर हवं असू शकतं. आता तुम्ही म्हणाले कसं काय बाबा, तर समजून सांगतो. जरा डिटेल व्हिडिओ आहे ना, उदाहरणासहित मी सांगेन. फक्त स्टॉक वाढेल म्हणून बाय करणं एवढंच नाही. याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज मध्ये मार्केटच्या वेगवेगळ्या परिस्थितीत लॉंग किंवा लिमिटेड शॉर्ट एक्सपोजर किंवा स्पेशलाइज असेट अलोकेशन सारख्या अप्रोचेसचा वापर करता येतो. मग आता तुम्ही म्हणाल हे कसं असतं बरं. चला अजून एक टप्पा सांगतो. याच्यामध्ये ट्रॅडिशनल म्युच्युअल फंड स्कीमच्या तुलनेत एसआयएफ फ्रेमवर्क मध्ये काही अधिक स्पेशलाइज स्ट्रॅटेजीची परवानगी देण्यात आली आहे, म्हणून तर याचं नाव स्पेशलाइज पडलेलं आहे, बरोबर. आणि म्हणून 27 फेब्रुवारी 2025 रोजी सेबीने एसआयएफ साठी एक स्वतंत्र रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणलं, बरोबर. म्हणजे एसआयएफ ही एक अचानक आलेली नवीन म्युच्युअल फंड स्कीम अजिबात नाहीये बरं का. ही सेबीच्या रेग्युलेटरी फ्रेमवर्क मधील एक स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी आहे. एसआयएफ म्हणजे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड. आता सोप्या भाषेत सांगायचं तर एसआयएफ हा म्युच्युअल फंड फ्रेमवर्क मध्ये येणार एक असा स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट आणि स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज वापरण्याची मुभा आहे. आता एक खूप सिंपल गोष्ट याच्यामध्ये, एसआयएफ म्हणजे काय कुठलाही बेटर म्युच्युअल फंड असं अजिबात नाही बरं का. एसआयएफ म्हणजे पीएमएस हेही नाही, आणि एसआयएफ म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी योग्य असंही अजिबात नाहीये. तर एसआयएफ ची खरी गोष्ट आहे स्पेशलाइज स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणाल की अरे स्पेशलाइज का सारखं ओरडतं, याच्यातच सगळा गेम आहे. हेच मला तुम्हाला समजून सांगायचंय, कारण हे गमक कित्येक जणांना कळलेलंच नाहीये. म्हणून एसआयएफ समजताना आपण फक्त कुठे इन्व्हेस्ट करतो हे नाही, तर कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतो हे पाहतो. आता फरक एका सिंपल एक्झाम्पलने आपण समजून घेऊया. समजा एक नॉर्मल इक्विटी म्युच्युअल फंड आहे. त्याचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असेल याच्यामध्ये, की लॉंग टर्म इक्विटी एक्सपोजर देण्याचा आहे. मार्केट वाढत असेल तर फंड पोर्टफोलिओ मध्ये स्टॉकचा फायदा होईल. पण मार्केट समजा अचानक ड्रॉप डाऊन झालं, पडलं, खाली आलं, तर काय होईल. तर ट्रॅडिशनल लॉंग ओनली इक्विटी स्ट्रॅटेजीज मध्ये मार्केट फॉलचा इम्पॅक्ट येऊ शकतो, एनएव्ही डाऊन होऊ शकतो. आता इथे येतो एसआयएफ. कारण काही एसआयएफ स्ट्रॅटेजीज मध्ये याच्यासाठी काही वेगळं असू शकतं. तर स्ट्रॅटेजीच्या मॅन्डेट नुसार लिमिटेड शॉर्ट एक्सपोजर थ्रू डेरिव्हेटिव्ह वापरण्याची मुभा असू शकते. म्हणजे काय, तर एक लिमिटेड अमाऊंट तो फंड मॅनेजर शॉर्ट साठी वापरू शकतो. मार्केट पडतोय तर तिथे तो वापरू शकतो डेरिव्हेटिव्ह मार्फत. म्हणजे फंड मॅनेजरला मार्केटच्या काही परिस्थितीमध्ये रिस्क मॅनेज करण्यासाठी किंवा स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी ऍडिशनल टूल्स मिळू शकतात.
पण इथे एक आणखी महत्वाची गोष्ट आहे आणि ती पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शॉर्ट एक्सपोजर म्हणजे मार्केट पडलं की प्रॉफिट गॅरंटी असं अजिबात नाही बरं का. आणि एसआयपी म्हणजे डाऊनसाइड प्रोटेक्शनची गॅरंटी असंही अजिबात नाहीये. आता इथे समजून घेऊया की स्ट्रॅटेजी नक्की काय असतं. लक्षात घ्या, कारण हा व्हिडिओ मी अगदी डिटेल सांगतो तुम्हाला आणि याच्यामध्ये खूप सारे इम्पॉर्टंट घटक पण मी तुम्हाला अजून डिटेल सांगणार आहे. आता स्ट्रॅटेजी काय आहे बरं, तर किती शॉर्ट एक्सपोजर आहे, डेरिव्हेटिव्ह कसे वापरले जातात आणि पोर्टफोलिओ कसा मॅनेज होतं हे सगळं ह्याच्यामध्ये पाहणं महत्वाचं असतं. सेबीच्या एसआयपी स्ट्रॅटेजी डॉक्युमेंटमध्ये अशा लिमिटेड शॉर्ट एक्सपोजरच्या प्रोव्हिजन्स स्पष्टपणे दिलेले आहेत. ज्यांना अजून डिटेल पाहिजे तिथे मिळून जातं, पण गरज नाही, आपल्या व्हिडिओमध्ये सगळं मी सांगणार आहे. आता हे सगळं तुम्हाला समजत असेल. आता एक साधा सिंपल आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता मार्केट वर जात असेल तर एसआयपीच्या स्ट्रॅटेजीनुसार इक्विटी एक्सपोजर मधून ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला, अरे मार्केट खाली पडेल तर इकडे काय. तर काही एसआयएफच्या स्ट्रॅटेजीजना परमिटेड शॉर्ट एक्सपोजर किंवा इतर स्पेशलाइज टूल वापरण्याची फ्लेक्झिबिलिटी असू शकते. म्हणजे ते एका लिमिटमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर करतील. समजतंय, कारण डेरिव्हेटिव्ह हे हेजिंगसाठी बनवलेत. आता समजा मार्केट साइडवेज असेल तर मित्रांनो, काही स्ट्रॅटेजीचा उद्देश फक्त मार्केट डायरेक्शनवर अवलंबून न राहता स्पेशलाइज पोझिशनिंग मधून अपॉर्च्युनिटी शोधण्याचा असू शकतो. पण हे प्रत्येक एसआयपीला लागू होत नाही आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला वाटतं एसआयपी म्हणजे एक सिंपल आणि साधी सिंपल कॅटेगरी, मार्केट पडलं की तो त्याच्यामध्ये हेज करेल. त्यामुळे एसआयपी हा एक प्रोडक्ट नाहीये ज्याचा एकच बिहेवियर आहे. वेगवेगळ्या एसआयपी स्ट्रॅटेजीज वेगळ्या प्रकारे काम करू शकतात आणि म्हणूनच एसआयपी समजायचं असेल तर पुढची स्ट्रॅटेजी समजावी आपल्याला गरजेचं आहे. आता सिंपल आहे. एक समजा, आता तुम्ही एसआयपी बद्दल हे ऐकलं असेल की मिनिमम 10 लाख इन्व्हेस्टमेंट, हा शब्द प्रत्येकाच्या डोक्यात आहे, प्रत्येकाने ऐकला असेल. आता हे खरं आहे की सेबी फ्रेमवर्क मध्ये एसआयपी साठी एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट थ्रेशोल्ड 10 लाख अक्रॉस एसआयपी स्ट्रॅटेजीज ऍट पॅन लेवल आहे. बरोबर आहे, म्हणजे एका पॅन मध्ये कमीत कमी 10 लाख तुम्हाला स्कीम मध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. आता अक्रेडिटेड इन्व्हेस्टर साठी संबंधित हे एक्झम्पशन दिलेले आहे त्यांनी त्याच्यामध्ये. ओके, परंतु इथे एक मोठा गैरसमज होतो. 10 लाख म्हणजे एसआयपी तुमच्यासाठी सुटेबल आहे, तर असं अजिबात नाही. 10 लाख ही एक मिनिमम थ्रेशोल्ड आहे आणि सुटेबिलिटी ही वेगळी गोष्ट आहे. आता ही सुटेबिलिटी ठरते कशावर, लक्ष देऊ नका. तुमचं रिस्क प्रोफाईल काय, तुमचं इन्व्हेस्टमेंट होरायझन काय, तुमचे गोल्स काय, एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ कसा आहे, लिक्विडिटी रिक्वायरमेंट किती आणि एसआयपीची स्ट्रॅटेजी समजण्याची तुमची किती कॅपॅसिटी आहे, हे सगळं याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, अरे की एसआयपीचा विचार नक्की कोण करू शकतं, तर ते पण समजून सांगतो. लक्ष देऊ नका. तर आता एक प्रॅक्टिकल आन्सर तुम्हाला याच्यावर मी देणार आहे. म्हणजे समजून घ्या की जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट करत असाल, बरोबर, तुम्हाला बेसिक इन्व्हेस्टमेंट कॉन्सेप्टची समज असेल, तुमच्याकडे अप्रोप्रिएट इन्व्हेस्टेबल कॉर्पस असेल आणि तुम्हाला स्पेशलाइज स्ट्रॅटेजी समजून घेण्याची इच्छा असेल, तर एसआयपी हा तुमच्या इन्व्हेस्टमेंट युनिव्हर्समध्ये एक ऑप्शन मधून कन्सिडर करायचा भाग असू शकतो. पण लक्ष देऊ ऐका, फक्त ट्रेंडिंग आहे म्हणून, फक्त पास्ट रिटर्न्स पाहून किंवा फक्त 10 लाख उपलब्ध आहेत म्हणून अजिबात याचा विचार करू नका, कारण हे रिस्की ठरू शकतं. प्रश्न असा याच्यामध्ये, माझ्या पोर्टफोलिओमध्ये एसआयपीची भूमिका काय असणार आहे हे आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली, ते म्हणजे नॉर्मल म्युच्युअल फंड आणि एसआयपी मध्ये या दोघांमध्ये प्रोफेशनली मॅनेजमेंट असू शकतं. पण फरक कुठे याच्यामध्ये, तर स्ट्रॅटेजीमध्ये. ट्रॅडिशनल म्युच्युअल फंड स्कीम्स आणि त्यांच्या डिफाईन इन्व्हेस्टमेंट मॅन्डेट नुसार ऑपरेट करत असतात. एसआयपी फ्रेमवर्क मध्ये काही स्पेशलाइज स्ट्रॅटेजीजना अधिक फ्लेक्झिबिलिटी त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून एसआयपीचा खरा फरक हा किती रिटर्न मिळतात याच्यामध्ये अजिबात नाहीये, तर कशा स्ट्रॅटेजीजने रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो यामध्ये आहे. आणि हा फरक जर समजला तर एसआयपी समजायला सुरुवात झाली. कारण माझं सिंपल म्हणणं आहे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत एंट्री करण्यात अर्थ नाहीये. पण आता खरी मजा आहे, कारण एसआयपी एका प्रकारचे नाहीये, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कुठलं बरं, लक्ष देऊ नका. इक्विटी ओरिएंटेड स्ट्रॅटेजीज, डेप्ट ओरिएंटेड स्ट्रॅटेजीज, हायब्रिड स्ट्रॅटेजी, लॉंग शॉर्ट, एक्स टॉप 100, सेक्टर रोटेशन, ऍक्टिव्ह असेट अलोकेशन, हायब्रिड लॉंग शॉर्ट. आता हे सगळं नेमकं काय आहे, आता तुमचं डोकं जड होईल थोडं. एक एसआयपी दुसऱ्या एसआयपी पेक्षा इतका वेगळा कसं असू शकतो, हे आपण पार्ट 2 मध्ये एक एक स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकल एक्झाम्पल सहित समजून घेऊन पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला एसआयपी सारखी नवीन इन्व्हेस्टमेंट कॉन्सेप्ट, म्युच्युअल फंड्स, पोर्टफोलिओचं तुमच्या स्वतःचं
प्लॅनिंग जे तुम्ही स्वतः करणार आहात, PMS असेल किंवा वेल्थ क्रिएशन, याबद्दल सिंपल भाषेमध्ये पण प्रॅक्टिकल आणि रिस्पॉन्सिबल इन्फॉर्मेशन हवं असेल तर फिनशॅकचा युट्यूब चॅनल आता क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओकडे प्रोफेशनल प्रॉस्पेक्टिव्हने पाहिजे असेल ना, तर फिनशॅकच्या टीमशी संपर्क करा. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण आम्ही त्याची लिंक दिलेली. कारण फिनशॅक मध्ये आमचा अप्रोच फक्त इन्व्हेस्टमेंट कुठे करायची इतकाच अजिबात नसतो. आमचा फोकस आहे याच्यामध्ये एज्युकेट फर्स्ट, इन्व्हेस्ट वाईजली आणि क्रिएट वेल्थ फॉर जनरेशन. मी शंभूराज खामकर. पार्ट 2 मध्ये भेटूया SIPच्या वेगळ्या कॅटेगरीज आणि स्ट्रॅटेजीज समजून घेण्यासाठी. तोपर्यंत थँक्यू सो मच.